नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना असायलाच हवं. आज दाखवणार आहे बटाट्याची कचऱ्याची भाजी. कचऱ्या असतो ना, काचऱ्या म्हणतो ना आपण, त्याची भाजी. हे बघा, हा एक तवा ठेवत आहे इथे आणि तवा तापवला आहे मी आणि त्यामध्ये आता मी टाकत आहे थोडं तेल. हे माझ्याकडे काल बटाटे वडे केले, त्याचं तेल उरलेलं होतं, ते एका डब्यात काढून ठेवलंय. तर तुमच्याकडे पण जर असे बटाटे वडे किंवा काही तळलं तर ते तेल फेकून न देता ते तुम्ही असं कुठच्याही रिकाम्या डब्यात, आता हा माझा दह्याचा डबा होता तर मी त्याच्यात ते भरून ठेवलं. तर अशा प्रकारे तुम्ही भरून ठेवू शकता. आणि मग आधी तुम्ही चांगलं तेल वापरण्याऐवजी ते वापरलेलं वापरून टाकायचं. मग तुम्हाला व्यवस्थित चांगलं तेल वापरता येतं. आता ही बटाट्याची भाजी अगदी सोपी आहे, काहीच करायचं नाहीये त्यामध्ये. आपलं नेहमीप्रमाणे हा हिंग मी जरा कांद्यावर टाकून घेते. हा हिंग मी राजस्थानवरून आणलेला आहे, बंदाने हिंग, खूप चांगला आहे. पण एकदम तेलात टाकला तर जळण्याची शक्यता असते, म्हणून कांद्यावर टाकला आहे. आणि हे बघा, ही मोहरी आहे. तर ही मोहरी जर अशी 2 दाणे टाकून बघते, तडतडली की मग जास्त टाकते. आणि हे जिरं आहे. जिरं पण अगदी थोडंच टाकायचं आहे, पण आधी तेल तापायला हवं म्हणून मी जरा थांबले आहे. जिरं टाकून बघते. हे बघा, आता हे जिरं असं छान फुलायला लागलं आहे. मग तर जिरं जेव्हा फुलायला लागतं तेव्हा तुम्ही मोहरी टाका. मोहरी टाकल्यावर जरा सांभाळून राहा, कारण ती तडतड तडतड करून अंगावर उडते. आणि या भाजीला काहीच वेगळं करायचं नाहीये, अगदी सोपी आणि सुटसुटीत भाजी आहे. बघा, इथे कांदा, हा मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय, त्याच्यावर मी हा हिंग टाकला आहे. आता जरा मोहरी तडतडेपर्यंत वाट बघते. जरा निशब्द शांतता केली, हा बघा आवाज येतोय ऐकायला. आता मोहरी चांगली तडतडली आहे, त्याच्यावर हा हिंग मिश्रित कांदा टाकते. आणि ह्या भाजीला कांदा आहे ना जरा भाजून घ्यायचा, कारण का याच्यामध्ये आपण जे बटाटे घालणार आहोत ना ते पटकन शिजण्यासारखे असतात. जरा कांदा इथे चांगला, ह्याच्यात जे आपण बटाटे घालतो ते पटकन शिजतात, म्हणून मग हा कांदा जरा आधी शिजवून घ्यायचा. मग माझी ट्रिक काय असते, कांदा फोडणीला टाकायचा, त्याच्यावर आपलं थोडंसं सार टाकायचं जीवनाचं, म्हणजे मीठ टाकायचं आणि जरा बारीक गॅस करून त्याला शिजायला द्यायचं. आणि तोपर्यंत हे बघा, हे मी असे बटाटे चांगले सोलून पाण्यात ठेवलेले आहेत. हे बघा, आता हे तुम्ही माणसी 1 किंवा माणसी 1.5 प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जर 3 माणसं असतील तर 6 बटाटे घ्या, नाही तर 5 घ्या. डिपेंड्स ऑन तुमच्या घरात कोण किती खातं त्याच्यावर अवलंबून असतं. आणि अगदी सोपं, पण पातळ पातळ करायचे, म्हणजे पटकन हे चिरले जातात, शिजले जातात. हे बघा, अशी पातळ पातळ भाजी करायची. जसे आपण कापट्या कसं करतो तेवढेही पातळ केलात तरी छान होते. दाखवते. आणि हवं असल्यास तुम्हाला, जर मी आता एकदा पाण्यात घातले म्हणून मी काही पुन्हा पाण्यात घालत नाही, पण हवे असतील तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला वेळ लागणार असेल. आणि मग ते काळे पडण्याची शक्यता असते. आणि शक्यतो ह्या भाजीला तुम्ही सालं सोलून घ्या बटाट्याची. हे बघा, आता या अशा तुम्ही कचऱ्या करू शकता. आणि ह्या मी पुन्हा पाण्यात घालत आहे. आणि ही ट्रिक तुम्ही आजमावा, म्हणजे काय, तुमचा कांदा शिजेपर्यंत हे छान बटाटे तुमचे कापून होतात आणि तुमचा वेळही वाया जात नाही. आता सगळ्यांची नवीन वर्षाची घाई चालू असेल, कोणाचे काही संकल्प असतील, कोण काही नवीन वस्तू खरेदी करत असतील. हे पहा,
मी ठरवलं आहे की माझे सगळे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना घेऊन एक काहीतरी संकल्प करायचा आहे. मी तसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड पण देत आहे की जर मी अंताक्षरी खेळायचा असा विचार करत आहे. जर तुम्हाला कोणाला अंताक्षरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर मला कमेंट्स करून तसं कळवा. मग आपण एक आपला ग्रुप करू आणि अंताक्षरी सुरुवात करू. तर अशा प्रकारे हे बघा किती पटापट हे बटाटे असे कापले जात आहेत छानपैकी. एक टोप भरून बटाटे होतील इथपर्यंत मी ते करत आहे. मध्ये हवं तर एखादं तुम्ही ढवळू शकता कांदा. आणि जरा मीडियम असेल जरा मोठं असेल जसं डिपेंड जाऊन तुमचा बटाटा कसा आहे, कांदा कसा आहे, गॅस कसा आहे याच्यावर सगळं डिपेंड्स असतं. अगदी नवशिके आहेत त्यांना मग अगदी प्रमाणातच करावं लागतं. हे बघा आता हा मस्त चांगला शिजलेला आहे. एकदम कापला गेला आहे बारीक पातळ असा. पक्का कापला ना की मग पुन्हा कापायचं त्रास नाही होत. मग असा थोडा अर्धा कापला गेलेला. बघा बोलता बोलता आपले 5 बटाटे झाले की नाही साफ. आणि कांदा पण एकीकडे शिजत आहे. म्हणजे सुरी खूप छान आहे ही. मलाही खूप आवडते सुरी. हे बघा तर बघता बघता आपले हे 5 बटाटे छानपैकी कापून झाले. हे बघा मी पुन्हा पाण्यात टाकले होते म्हणजे का ते स्वच्छ धुवून पण येतात. आणि आता काय करायचं ह्याच्यामध्ये हे मी मिरची आणि आलं असं वाटून ठेवलेलं आहे. तर ह्यातलं मी थोडंसं आलं टाकते. साधारण 5 बटाटे आहे ना त्या हिशोबाप्रमाणे थोडं एखाद चमचाभर आलं टाकते. आणि थोडीशी 1 चमचाभर मिरची हिरवी मिरची टाकते. ही हिरवी मिरची वाटून ठेवलेली आहे त्याने छान चव येते. जर तुमच्याकडे वाटलेली नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण अख्खी मिरची घालू नये कारण अख्ख्या मिरचीला एवढी चव येत नाही. ही वाटलेली असेल तरच घालावी नाहीतर मग आपला रेग्युलर मसाला घालायचा. आणि आता ही मिरची आणि हे घातल्यावर जरा मोठा करून छानपैकी त्याला सगळ्या कांद्याला लागेल एवढं सौते करून घ्यायचं. त्यानंतर फक्त हळद टाकायची. हे बघा फक्त हळद टाकायची थोडीशी. आणि हा माझा मालवणी मसाला आहे. तुमच्या घरात जो मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही टाका पण लक्षात ठेवा मिरची ऑलरेडी टाकलेली आहे त्या हिशोबाप्रमाणेच मग मसाला पण टाका. आणि छान पुन्हा एकदा ढवळून घ्या. हे बघा छान असं ढवळून घेतलं की आता त्याला हे बटाटे घालायचे. कारण आपला कांदा ऑलरेडी थोडा शिजलेला आहे आणि आता पुन्हा बटाट्याबरोबर थोडा शिजेल. आपल्या इंडियन जेवणात असं विशेष काही वेगळं नसतंच. तेच प्रकार असतात पण काही ह्याच्यात थोडं वेगळं असतं. हे बघा आता हे सगळे मी बटाटे टाकले. आता काय करायचं हे असे मस्त परतून घ्यायचे म्हणजे त्या सगळ्या बटाट्यांना जेणेकरून तो कांदा मसाला लागून जाईल. तुम्हाला गॅस हवा तर गॅस भांडं हवं तर भांडं फिरवा नाहीतर उलटण्याने असं जर तुम्हाला करता येत असेल तर उलटण्याने करा. मात्र सगळ्या बटाट्यांना ते लागलं पाहिजे. हे बघा
असं करतानाच साधारण बटाटे खाली पडण्याची शक्यता असते. मस्त सुगंध सुटलेला आहे. हिरवी मिरची, आलं, मालवणी मसाला. तुम्हाला तो एवढा कलर नाही दिसणार कारण मी जरा कमी प्रमाणात टाकलंय. हिरवी मिरची टाकल्यामुळे मी थोडा कमी प्रमाणात टाकलाय. पण कधी मी अशी नुसती हिरवी मिरची न टाकता नुसत्या मसाल्याची जेव्हा बनवते तेव्हा तो छान लालसर कलर पण दिसतो. आता हे बघा, ह्याच्यात जराही पाणी नाही घालायचं. फक्त जर असं तुम्ही चव घेऊन बघा, मीठ वगैरे बरोबर आहे, काही घालायची गरज नाही आहे. आता अगदी 5 मिनिटासाठी तुम्ही याला झाकून जरा मंद गॅसवर ठेवून द्या आणि नंतर 5 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता मी 5 मिनिटांनी आले आहे आणि तुम्हाला दाखवते. वाफ किती छान निघाली. आणि ही बघा, ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे. एकदम चुरचुर चुरचुर आवाज पण येत आहे आणि छान त्याला कलरही आलेला आहे. ही भाजी काचऱ्यांची भाजी म्हणून प्रसिद्ध आहे, पण आपण लहान असताना त्याला चक्क कचऱ्याची भाजी म्हणायचो. आणि मग तोच अपभ्रंश झाल्यामुळे ती काही लोक काचऱ्याची भाजी न म्हणता कचऱ्याचीच भाजी म्हणतात. खायला अगदी अप्रतिम लागते. आणि बघा किती 2 मिनिटात ही भाजी रेडी झाली. पहा बरे किती सुंदर. आता फक्त मी एक बटाटा ह्याचा खाऊन पाहत आहे किती शिजली आहे की नाही. जर ती शिजली नसेल तर मला अजून थोडा ठेवावा लागेल, पण मला वाटतंय मस्त शिजलेली आहे. किंचितसं मीठ घालते. मस्त तिखट झणझणीत ही काचऱ्याची भाजी काचऱ्याची भाजी रेडी आहे. तुम्हाला आता एकच काम करायचं आहे, ही अशी भाजी बनवायची. आणि नेहमीप्रमाणे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.